तर रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कॉलेजला येऊन पहिलं उन्हाला बसलो होतो की तेवढ्यातच ही दोघं आली. ही दोघं अशी कॉलेजला येतात जसं काय कॉलेज यांचं आहे. थोड्याच वेळानंतर आपल्या मॅथचं लेक्चर चालू झालं होतं, पण लेक्चरला लक्ष द्यायचं सोडून आम्ही टाइमपास करत बसलो होतो. पण तेवढ्यातच अचानक वर्गात नोटीस आली की आपल्याला एक खाली प्रोग्राम अटेंड करायला जायचं आहे. असंही मॅथचं लेक्चर असल्या कारणाने आपलं काही लक्ष वर्गात लागत नव्हतं, म्हणून म्हणलं चला प्रोग्राम तरी अटेंड करून घेऊयात. पण आज नेमकं ऊनही एवढं असल्या कारणाने भावाला तर डायरेक्ट डायलॉग आठवायला सुरुवात झाली होती. नेमके ते डायलॉग काय ब्लॉगमध्ये सांगण्यासारखे नव्हते आणि इकडे आम्हाला खाली आल्यावर समजलं की हा प्रोग्राम सेकंड इयरच्या पोरांनी ऑर्गनाईज केला होता. हा प्रोग्राम ऑर्गनाईज करायचं कारण काय आम्हाला शेवटपर्यंत समजलं नव्हतं. इथं आम्हाला साधी अजून सी लँग्वेज जमत नाही आणि यांनी आमच्या हातात डायरेक्ट पायथॉन लँग्वेजची पुस्तकं दिली होती. ऊन जास्त असल्या कारणाने थोड्या वेळ असं बसलो होतो की तेवढ्याच प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालं. इथं कधी आम्ही क्लासरूम मध्ये अभ्यास केला नव्हता, तेव्हा यांनी आम्हाला उन्हात बसून अभ्यास करायला लावला होता. उन्हात बसून अभ्यास करायचा काय घाम पुसायचं हे समजत नव्हतं, पण तेवढ्यातच प्रोग्राम संपला आणि पटकन एकदा क्लासरूम मध्ये येऊन पहिलं एकदा पाणी पिलं. तेवढ्यातच ग्रुपला मेसेज आला की इथून पुढचे काय आपले लेक्चर होणार नाहीत. आता बसमध्ये बसलो होतो, पण नेमकं झोपेच्या भरात मला कधी आळंदीत आलो हे कळालंच नाही. तर लवकरच मी निघालो घराकडे. तर घरी आल्यानंतर थोडा वेळ आराम करून मी बसलो कम्प्लिशन करायला. तर कम्प्लिशनही जास्त असल्या कारणाने बराचसा टाइम द्यावा लागला, पण कम्प्लिशनचा शेवटच करून थांबलो. तर चला मित्रांनो, मी घेतो आवरून, भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये.